ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेचा आजच्या संपात सहभाग। प्रतिदिवस 50 रुपये दंड आकारणीचा निर्णय रद्द करण्याची मागणी। विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। परवानाधारक ऑटो रिक्षांना फिटनेस तपासणी प्रमाणपत्र न घेतलेल्यांना उशिराचा प्रतिदिवस 50 रुपये प्रमाणे दंड आकारणीचा निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। आज दिनांक 20 जून रोजी सर्व ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संपात सहभागी झाले होते। या सर्व संघटनेनं आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। या संपाला खासदार निलेश लंके, नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप, माजी महापौर अभिषेक कळमकर आदींनी पाठिंबा देऊन लवकरात लवकर या ज्या मागण्या आहेत त्याचा शासन दरबारी पाठपुरावा करून योग्य असा न्याय मिळवून देण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं। यावेळी मोठ्या प्रमाणात ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक उपस्थित होते। आज आमचे वाहन खरेदी विक्री संघटना असो किंवा आमचे रिक्षा चालक असो यांच्या जे चुकीच्या पद्धतीने दंड आकारला जातो त्या दंड आकारणी ही चुकीची पद्धत आहे। त्या बाबतीत आमचे सर्व रिक्षा चालक असो किंवा खरेदी विक्री करणारे आमची वाहन खरेदी विक्री करणारे सर्व आमचे सहकारी या ठिकाणी यांनी जे आंदोलन आज कलेक्टर ऑफिस समोर आज या ठिकाणी केलेलं आहे त्या बाबतीत आता मी त्यांना सर्वांना एक आश्वासित केलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर राज्याचे परिवहन मंत्री मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी भेटून करू। आता केंद्रातलं सुद्धा एक 24 तारखेपासून अधिवेशन चालू आहे, त्यामुळे केंद्रीय परिवहन मंत्र्याला सुद्धा आपण भेटून माझ्या ह्या कष्टकऱ्यांना कसा न्याय देता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे। त्याच प्रकारे वाहन खरेदी विक्री व्यवसाय करणारे संघटना असतील, त्याच प्रकारे लक्झरी प्रवासी वाहतूक करणारी संघटना असेल, ह्या सर्व विविध संघटनांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये एक मोठा भव्यदिव्य असा एक मोर्चा काढलेला होता की ज्या जाटक अटी राज्य सरकारच्या वतीनं ज्या लागू केलेल्या आहेत तर त्याच्यावरती खरं तर बदल झाला पाहिजे आणि जो दंड 50 रुपये रोजाप्रमाणे दंड सुरू झालेला आहे त्याची खरं तर ही माफ केला पाहिजे आणि त्या अटी काढून टाकल्या पाहिजे असा जो काही मोर्चा काढलेला होता त्याच्यामध्ये सरकारच्या वतीनं आम्ही ह्या आंदोलनाच्या पूर्वीच मुख्यमंत्री महोदयांशी बोललो आहोत आणि येत्या काही दिवसामध्ये 27 तारखेपासून अधिवेशन सुरू झाल्यानंतर निश्चित हा प्रश्न सकारात्मकरित्या मार्गी लागल असं एक आश्वासन आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी देखील फोनवरती संपर्क साधल्यानंतर दिलेला आहे। त्यामुळं या प्रश्नाचा एक छडा लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं देखील आम्ही ग्वाही सर्व आमच्या या ठिकाणी असणाऱ्या कृषीवाले बांधव असतील सर्व संघटना असतील यांना दिलेल्या आहे। शिष्टमंडळाच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलं। फिटनेस तपासणी प्रमाणपत्र न घेतलेल्या परवानाधारक ऑटो रिक्षांना चालक मालक यांना शासनाकडून दिवसापोटी 50 रुपये दंड आकारले जात आहे। काहींचे अनेक महिन्यांपासून फिटनेस तपासणी प्रमाणपत्र रखडलेले असून त्यापोटी त्यांना हजारो रुपयांचा दंड आकारला जात आहे। सर्वसामान्य असलेल्या रिक्षा चालकांना हा दंड भरणं अशक्य असल्याचं संघटनेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। महाराष्ट्रात परवानाधारक ऑटो रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्याचे कामकाज सुरू करावे। महाराष्ट्र सरकारनं ऑटो रिक्षाच्या मुक्त परवान्याचे धोरण बंद करावे। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये ऑटो रिक्षा चालक मालकांचे रिक्षा पासिंग व इतर कामांसाठी स्वतंत्र मदतनीस नेमून त्याचे कामे करण्यासाठी मदत करावी। रिक्षा चालकांची आर्थिक लूट थांबवावी। रिक्षा चालक मालक यांना म्हाडा महामंडळामध्ये 10% घरकुलासाठी आरक्षण व दारिद्र्य रेशन कार्ड देण्यात यावे। आंध्र व तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात वयोवर्ष 60 वर्षांपुढील रिक्षा चालक मालक यांना पेन्शन लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। मुळातच कोविडचा काळ इतका भयानक होता सर्वसामान्यांना, गरिबांना, आणि त्यामध्येच इतकी झळ लागली होती, आर्थिक झळ। आजही अशी परिस्थिती आहे की प्रत्येकाकडे बऱ्याचशा 2 व्हीलर आहेत, इलेक्ट्रिक गाड्या झालेल्या आहेत, लोनवरती प्रत्येकाला गाड्या घेता येतात, म्हणून त्यांच्या धंद्यावर एकीकडे हा परिणाम झाला असताना आज त्यांना 50-50, 100-100 रुपये दंड आकारला जातोय। काल 2 दिवसापूर्वी जे केंद्र सरकारने आणि राज्याच्या परिवहन आयुक्तांनी त्यांना परिपत्रक काढलं की हा दंड रिक्षा बांधवांना देणं बंधनकारक आहे। रोजच 50-50 रुपये जर दिले त्यामध्ये हा रिक्षा चालक 200 ते 400 रुपये घरी नेतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा 50-100 रुपये द्यायची जर वेळ आली ही खऱ्या अर्थाने अन्यायकारक बाब आहे। याच्या निषेधार्थ सर्वजण आलेले आहेत। मोदी सरकार 4 तारखेला विराजमान झालं। मोदी सरकारमधील
मला एवढंच सांगायचंय वरच्या सगळ्या नेत्यांना, महायुतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांना सांगायचंय, हे रिक्षा चालक सुद्धा तुमचे नागरिक आहेत, देशाचे नागरिक आहेत, हे सुद्धा तुमचे मतदार आहेत. यांच्यावर, या गरिबांवर असा अन्याय होऊ देऊ नका. आत्ताच आदरणीय खासदार निलेश लंके साहेबांनी सुद्धा आश्वासित केलेलं आहे. आता येणाऱ्या 26 तारखेपासून राज्याचं अधिवेशन असेल, विधिमंडळाचं किंवा केंद्र सरकारमध्ये अधिवेशन असेल, याच्यामध्ये निलेश लंके साहेब पाठपुरावा करणार आहेत. आणि या ठिकाणी ठाम विश्वास आहे की या रिक्षा आमच्या बांधवांवर, रिक्षा चालकांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय आम्ही होऊ देणार नाही. कारण जे 50 रुपये रोज सरकारने हा जो कायदा लागू केलेला आहे तो दंडाचा कायदा हा सरकारने रद्द करावा. सरकार आपल्या घोषवाक्यात सांगते का सबका साथ सबका विकास, पण विकास करताना सरकारने जेवढा त्रास दिला फक्त सामान्य माणसाला दिलेला आहे. आणि सरकार पुढच्या काळात हे RQ जे आहे हे प्रायव्हेट करणार आहे आणि त्यांच्या मित्रांना हे प्रायव्हेट सेक्टर वाटणार आहे. त्यासाठी सरकार हे कायदा आज लागू करत आहे, जेणेकरून पुढच्या भविष्यात त्यांच्या मित्रांना यांचा फायदा व्हावं म्हणून सरकार हा कायदा लागू करत आहे. आणि आम्ही महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना एक विनंती करतो आणि चिथावणी देतो का इथून पुढे जर हा कायदा तुम्ही जर रद्द नाही केला तर भविष्यात आम्ही लई मोठं जन आंदोलन करू आणि मंत्रालय इथं जाऊन सगळं मंत्रालय जाम करू अशी मी सरकारला विनंती करतो. तर त्यांनी आमचे मागणे मान्य करावे आणि हे 50 रुपये रोजचा जो हा बालिश कायदा, बिनबुद्धीचा आणि बिनविचाराचा जो कायदा सरकारने लागू केलेला आहे तो रद्द करावे आणि सामान्य माणसाला न्याय द्यावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.